रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज आपण एका सुंदर अभंगातून विठ्ठल भक्तीचा प्रवास कसा उलगडतो हे बघणार आहोत. प्रत्येक ओळ आपल्याला काय म्हणतात त्याला श्रद्धेच्या एका वेगळ्या पैलूचं दर्शन घडवते. म्हणजे हा फक्त श्रद्धेचा नाही तर एका साधनेचा आलेख आहे. बरोबर. तर पहिलीच ओळ आहे, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून विठ्ठले कृपा केली. बहुपुण्य या शब्दांमध्येच किती वजन आहे. हो ना. म्हणजे लगेच स्पष्ट होतं की विठ्ठलाची कृपा काही अशी सहज अचानक मिळालेली नाहीये. इथे ना अनेक जन्मांची सत्कर्म, सेवा, काही पुण्य या सगळ्याचं फळ म्हणूनच देवाची कृपा लाभली आहे असं संत सांगतायत. म्हणजे ही कृपा एक प्रकारे काय म्हणतात आध्यात्मिक पात्रतेचं प्रतीक आहे, केवळ नशीब नाही. अगदी बरोबर, एका पात्रतेचं प्रतीक. आणि ही कृपा मिळाल्यावर मग भक्ताची भावना कशी बदलते हे पुढच्या ओळीत दिसतं. जन्मुनी संसारी जाहलो त्यांचा दास, माझा तो विश्वाचा पांडुरंगी. संसारात राहून दास होणं हे कसं, यात एक समर्पण दिसतंय. हो, आणि हे विरोधाभासी नाहीये, यात समन्वय आहे. भक्त संसारात आहे, सगळी कर्तव्य करतोय, पण त्याची खरी ओळख, त्याचं मूळ अस्तित्व ते विठ्ठलाचा दास असण्यात आहे. आणि दुसरं म्हणजे माझा तो विश्वाचा पांडुरंगी. यात फक्त दास्य नाहीये तर हक्क आहे. जो अख्ख्या विश्वाचा मालक आहे तो माझा आहे. ही किती जवळची अतूट निष्ठा आहे. खरंय. आणि ही निष्ठा इतकी पक्की आहे की तिसऱ्या ओळीत ते म्हणतात, आणि का देवता नेघे माझे चित्त, गोड गाता गीत विठोबाचे 3. म्हणजे इतर कुठे मन जातच नाही. अजिबात नाही. ही खरी एकनिष्ठा आहे. म्हणजे असं नाही की इतर देवांचा अनादर आहे, पण चित्त इतकं एकाग्र झाले विठ्ठलावर की ते दुसरीकडे वळतच नाही. विठ्ठलाची गाणी गाताना जी गोडी आहे, जो आनंद आहे, तो दुसरा कशात नाही. म्हणून मन तिथेच स्थिर राहतं. आणि ही ओढ किती नैसर्गिक आहे हे पुढच्या ओळीतील उपमेनं वाह काय सुंदर स्पष्ट केलंय. भ्रमर मकरंदा मधासी ती माशी, तैसे या देवासी मन माझे. भुंगा आणि माशीची उपमा. हो ना, किती समर्पक. जसा भुंगा फुलातल्या मधाकडे म्हणजे मकरंदाकडे किंवा माशी थेट मधाकडे अगदी स्वाभाविकपणे ओढली जाते, त्यात काही प्रयत्न नसतात, ती नैसर्गिक ओढ असते. तसंच माझं मन विठ्ठलाकडे ओढलं जाते असं ते म्हणतात. म्हणजे आता यात काही संघर्ष नाही उरला, प्रयत्नपूर्वक नाही तर सहज. बरोबर, सहज. ती ओढ म्हणजे आता मनाचा स्वभावच बनून गेलाय. विठ्ठलाचं स्मरण, त्याच्याकडे आकर्षित होणं हीच नैसर्गिक अवस्था झालीय. तस म्हणजे पंढरीला जाण्याची इच्छा. शेवटची ओळ, मज पंढरीस न्यारे, सुखे मिरवारे विठ्ठोबासी. यात एक प्रकारची आर्थता जाणवतीये. अगदी जणू विनंती करतायत की मला पंढरीला घेऊन चला. कशासाठी? तर तिथे विठ्ठलाला सुखे मिरवारे. सुखे मिरवा. हे सुख फक्त दर्शनाचं नाही तर त्याच्या सान्निध्यात राहण्याचं, त्याची महती अनुभवण्याचं, त्याच्यात पूर्णपणे रमून जाण्याचं सुख आहे. पंढरी म्हणजे जणू त्या भक्तीचं मूर्त स्वरूप आहे. तिथे पोचणं हे त्या जन्मोजन्मीच्या पुण्याईचं, त्या एकनिष्ठ साधनेचं फळ आहे, ध्येय आहे. सुरुवात पुण्याईतून मिळालेल्या कृपेपासून. हो. मग संसारात राहूनही असलेलं ते दास्यत्व आणि मालकीचं नातं. बरोबर. मग इतर कशातही न रमणारं एकनिष्ठ मन. अगदी. भुंग्यासारखी ती नैसर्गिक ओढ. आणि शेवटी पंढरीत विठ्ठलाच्या जवळ जाण्याची तीव्र इच्छा. अगदी हा भक्तीचा एक पूर्ण प्रवास आहे. यात कर्म, निष्ठा, प्रेम, समर्पण सगळे एकत्र येतं. आणि ती ओढ किती स्वाभाविक आणि तीव्र आहे हे त्या भुंग्याच्या आणि माशीच्या उदाहरणातून किती छान स्पष्ट होतं. हो. ती भक्ती म्हणजे केवळ भावना नाही राहत तर अस्तित्वाचाच एक भाग होऊन जाते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.